विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मधून तुम्ही नुकतेच सिनियर कॉलेजला म्हणजे FYBA च्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण सिनियर कॉलेजला येतो त्यावेळेस अभ्यासक्रम, येथील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, इथे असणारं वातावरण, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बदल झालेला असतो. कारण आपण जसजसं मोठे होतो वयाने तसतशी आपली समज वाढत असते, तसं आपला अभ्यासाची क्षमता आवाकाही वाढत असतो. आणि म्हणूनच FYBA ला आल्यानंतर तुम्हाला जे वेगवेगळे विषय अभ्यासक्रमासाठी निवडलेले आहेत, ठेवलेले आहेत, त्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. आता आज माझा विषय आहे मराठी. आपण मराठी या विषयाच्या संदर्भात आज चर्चा करणार आहोत. आपण पाहतोय अजूनही कोरोनाचं संकट आपल्यावरचं दूर झालेलं नाही. अशा वेळी प्रत्यक्ष वर्ग सुरू व्हायला अजून वेळ आहे. खरं तर प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असते तर आपल्या सगळ्यांनाच आनंद झाला असता. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला एकत्र संवाद करत शिकता आला असतं. परंतु यथावकाश वर्ग सुरू होतीलच, हे संकट लवकर दूर होईल अशी आपण सगळेजण प्रार्थना करत आहोत. परंतु तरीही या संकट काळात आपलं शिक्षण आपल्याला थांबवायचं नाही, आपल्याला शिक्षणापासून दूर जायचं नाही, तर आपला अभ्यास आणि आपलं शिक्षण आपल्याला तसंच चालू ठेवायचं आहे. आणि म्हणूनच महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक आपल्यासाठी खूप कष्टपूर्वक ई माध्यमांद्वारे संवाद साधणार आहे. आणि त्यासाठी आपण आता मराठी विषयाची एक अभ्यासक्रमाची ओळख पहिल्या लेक्चरमधून करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण सातत्याने प्रत्येक घटकावरती तुमच्या समोर मी चिंतन मांडणार आहे. इथे तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही माझ्याशी ते शेअर करू शकता. मी त्या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, आपला विषय आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास. हा प्रथम सत्रासाठीचा असणारा आपला विषय आहे. आणि द्वितीय सत्रामध्ये आपल्याला शिकवलं जाणार आहे मराठी एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास. तर ह्या सगळ्या अभ्यासक्रमाची ओळख आपल्याला व्यवस्थितपणे करून घेण्यासाठी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात चांगल्या प्रकारे माहिती मिळण्यासाठी आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जो सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला पाहायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे आपला अभ्यासक्रम हा आपल्याला कधीही विद्यापीठाच्या वेबसाईटवरती पाहायला मिळत असतो. जसं आपण वर्गामध्ये अभ्यासक्रम लिहून घेतो तसाच तो विद्यापीठाच्या वेबसाईटवरती कायमस्वरूपी असतो. कधीही तुम्ही तो पाहू शकता. तो पाहण्यासाठी आता आपण गुगल या क्रोमवरती गेलेलो आहोत. त्यानंतर आपण गुगलला गेल्यानंतर आता इथे सर्च मध्ये युनी पुणे असं टाकणार आहोत. युनी पुणे टाकल्यानंतर इथे युनी पुणे असं नाव आल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही जी वेबसाईट आहे विद्यापीठाची www.unipune.ac.in ही आपण ओपन केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं नाव येईल. त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर विद्यापीठाचं होम पेज येईल. त्या विद्यापीठाच्या होम पेजवर अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु आता आपल्याला सध्या त्या सगळ्या गोष्टींची ओळख करून घेण्यासाठी तितकासा वेळ नाही किंवा आता त्याची तितकीशी आवश्यकता सुद्धा नाहीये. म्हणून आपण हे जे होम पेज आहे ह्या होम पेजवरती पहिल्या ह्याच्यामध्ये ऍडमिशन, एक्झामिनेशन, फायनान्स अँड अकाउंट ह्या गोष्टी आहेत. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहिल्याच याला सिलेबस त्यांनी हे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपण दुसऱ्या लाईनवर गेल्यानंतर पहिल्या ह्याच्यावरती क्लिक करायचे सिलेबसला. सिलेबसवर गेल्यानंतर आपला सिलेबस 2019-20 या वर्षापासून नव्याने तयार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण रिसिव्ड सिलेबस फ्रॉम द अकॅडमिक इयर 2019 न्यू सिलेबसवर क्लिक करायचे. आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज यामध्ये जायचे. तिथे गेल्यानंतर आपला कोर्स येईल आर्ट्स, फाईन आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स. आपला नंबर आहे 39. तिथे आपण गेल्यानंतर FYBA चा सिलेबस आपल्याला 3 नंबरलाच मिळेल. इथे लिहिलेला आहे FYBA सिलेबस मराठी. आणि आपण गेल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती आपला इथे सिलेबस आहे. आणि आता आपण सिलेबस ओपन केलेला आहे. आपल्या सिलेबसची एकूण 11 पानं आहेत. इथे सविस्तर आपण आता ओळख करून घेऊ अभ्यासक्रमाची. इथे लिहिलेलं आहे पहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FYBA मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2019 पासून म्हणजे बरोबर मागील वर्षापासून हा अभ्यासक्रम
तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. हा जो अभ्यासक्रम आहे हा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे CBCS यावर आधारित आहे. म्हणजे याला मराठीमध्ये असं म्हणतात, निवड आधारित श्रेयांक पद्धत ग्रेड सिस्टीमच्या स्वरूपात तुम्हाला हा अभ्यासक्रम आहे. आपल्या विषयाचं नाव आहे, पहिल्या सत्राचं मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास आणि दुसऱ्या सत्राचा आहे मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास. हा विषय आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे. आता हा जो विषय आहे 2019 पासून तुम्हाला निवडलेला, तर याची नेमकी पार्श्वभूमी काय बाबा, की या सिलेबस लावण्यापाठीमागे विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस निर्माण करण्यापाठीमागे, हा सिलेबस तुमच्यासाठी देण्यापाठीमागे नेमकी विद्यापीठाची काय भूमिका आहे, मराठी अभ्यास मंडळाची काय भूमिका आहे. तर आपण पाहतो, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ही ज्ञानरचनावादी आहे. या विद्यार्थ्यांचे पूर्वानुभव, पूर्वज्ञान हे जिज्ञासा, निरीक्षण, प्रयोग, सर्जनशीलता, उपाययोजना व समस्या निराकरण अशा अध्ययन आणि अध्यापन सूत्रांतून निर्माण झालेला आहे. हा अभ्यासक्रम तयार करीत असताना काही आधारभूत तत्वे स्वीकारली आहेत. त्याच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणताना विद्यार्थी केंद्री, आंतरविद्याशाखीय, रोजगाराभिमुख, कौशल्याधिष्ठित असे भाषा व साहित्याचे अभ्यासक्रम अनुसरणे निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच जीवन कौशल्य विकासासाठी भाषा, साहित्य, कला ही माध्यमे अधिक परिणामकारकतेने समजावून घेणे आवश्यक झाले आहे. साहित्यिक क्षमता, भाषिक क्षमता वाढीसाठी, जीवनाच्या आकलनासाठी आणि प्रगल्भतेसाठी विद्यार्थी सिद्ध करणे ही आजची गरज बनली आहे. शेवटची जी ओळ आहे ती पहा, साहित्य क्षमता म्हणजे साहित्यिक क्षमता, साहित्याच्या आकलनाची क्षमता, भाषिक क्षमता वाढीसाठी, जीवनाच्या आकलनासाठी आणि तुमच्या प्रगल्भतेसाठी हा अभ्यासक्रम एकूणच तयार करण्यात आलेला आहे. त्या अभ्यासक्रमाची काही एक उद्दिष्टे विद्यापीठाने ठरवलेली आहेत, तुमच्या अभ्यास मंडळाने ठरवलेली आहेत. त्यांनी सांगितलंय की मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांचं अध्ययन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला आपल्याला मराठी भाषा चांगली समजायला हवी, मराठी साहित्य लक्षात यायला हवं आणि मराठी संस्कृतीचं एक चांगली ओळख आपल्याला या निमित्ताने व्हावी, हाही उद्देश या अभ्यासक्रमापाठीमागे आहे. आपलं साहित्यविषयक आकलन, साहित्याचा आस्वाद आणि साहित्याचं मूल्यमापन या क्षमता तुमच्यामध्ये निर्माण व्हायला हव्यात, यासाठी हा सिलेबस तयार करण्यात आलेला आहे. तुम्हाला मी बघाच म्हणालो थोड्या वेळापूर्वी की आपण इयत्ता 12वी मध्ये असताना परीक्षार्थी म्हणून आपली खूप चांगली उत्तम जडणघडण झालेली असते. त्या पातळीवरती आपण आपल्या करिअरची दिशा ठरवायची असते. आपल्याला करिअर हे अत्यंत महत्वाचं वाटत असतं आणि म्हणून आपण परीक्षार्थी म्हणून खूप चांगला अभ्यास करतो. परंतु जेव्हा इयत्ता 12वी नंतर आपल्याला पुढील शिक्षण घ्यायचं असतं आणि तेही आपण नित्यनेमाने घेणार असतो, तेव्हा मात्र आपल्याला FY, SY आणि TY या पातळीवरती आपली खूप उत्तम जडणघडण करावी लागते आणि त्या जडणघडणीच्या जोरावरच उद्या आपण रोजगार मिळवण्यासाठी सक्षम होणार असतो. म्हणून मराठी या विषयामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की त्या विद्यार्थ्याची साहित्यविषयक आकलन क्षमता, आस्वाद क्षमता आणि मूल्यमापन क्षमता या अभ्यासक्रमातून विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पुढे त्यांनी असं म्हटलंय की साहित्य अभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे. आपण वयाने वाढत असतो, अवतीभोवती समाजामध्ये आपण अनेक गोष्टी पाहत असतो, परंतु या सगळ्यामध्ये आपलं जी जीवन जगण्याची जी पद्धत आहे, त्या जीवनाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो या साहित्यामधून विकसित होणार आहे आणि तो विकसित करण्यासाठी सुद्धा या अभ्यासक्रमाची तुम्हाला खूप चांगली मदत होणार आहे. मराठी भाषेची उपयोजनात्मक कौशल्य विकसित करणे हा सुद्धा मराठी भाषिक कौशल्य विकास मधला अत्यंत महत्वाचा घटक त्यांनी अभ्यासामध्ये तुम्हाला निवडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मराठी भाषेची उपयोजनात्मक कौशल्य जर आपल्यामध्ये विकसित झाली तर आपण आपलं जे एकूण व्यक्तिमत्व आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रेझेंट करणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीने आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू किंवा त्याचे काही ठळक वैशिष्ट्ये हे आपल्या व्यक्तिमत्वाचे समाजामध्ये उमटवणार आहोत, जेणेकरून आपल्याला उद्याचा रोजगार मिळण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये हा जो अभ्यासक्रम तुम्हाला अभ्यासाला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आता इथे ह्या अभ्यासक्रमावर आधारित जी तुमची एक्झामिनेशन आहे, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, आपलं हे सेमिस्टर पद्धत म्हणजे सत्र 1 आणि सत्र 2. तर विद्यापीठ जी सत्र परीक्षा असेल म्हणजे एकूण तुमचा पेपर असेल 100 गुणांचा, त्याच्यामध्ये विद्यापीठ ही तुमची 70 मार्कांची परीक्षा घेणार आहे आणि अंतर्गत मूल्यमापन हे तुमचं 30 गुणांचं असणार आहे. म्हणजे
जे दररोज तुम्ही नित्यनेमाने वर्गात येणार आहात, त्या वर्गात आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट देणार आहेत. आपण पुढे ते पाहणार आहोत. त्या एकूण असाइनमेंटला तुम्हाला 30 मार्क आहेत आणि म्हणजेच एकंदरीत दररोजचं नित्यनेमानं वर्गातलं तुमचं मूल्यमापन हे 30 गुणांचं आणि विद्यापीठाची जी तुमची परीक्षा होईल ती 70 गुणांची होईल. 70 आणि 30 मिळून अशी 100 गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी होणार आहे, घेतली जाणार आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला ग्रेड सिस्टीम असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे मार्क मिळणार आहेत 100 पैकी त्यावरून तुम्हाला ग्रेड देण्यात येणार आहेत. आता ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किती गुण मिळवणं अपेक्षित आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की उत्तीर्ण होण्यासाठी विद्यापीठ सत्र परीक्षेत 70 पैकी 28 गुण विद्यार्थ्याने प्राप्त करणं अनिवार्य आहे आणि अंतर्गत मूल्यमापनामध्ये म्हणजे वर्गातील जे तुमचं दररोजचं येणं आहे त्यावेळेस होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये 30 पैकी 12 गुण मिळवणं अनिवार्य आहे. तर हे मार्क्स तुम्हाला मिळवावेच लागतील तरच आपण त्या संबंधित विषयामध्ये पास होऊ शकतो. तर आता त्यांनी त्यामध्ये पुढे अभ्यासक्रमाच्या संदर्भात ज्यावेळेस त्यांनी सविस्तर मांडणी केलेली आहे त्यामध्ये पहिले सत्र विषयाचं नाव आहे आपल्या मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास. हा आपला पहिल्या सत्राचा विषय आहे. इथे त्यांनी अभ्यासक्रमाची काही एक ठळक वैशिष्ट्ये सांगितली. म्हणजे काय सांगितली? कथा या साहित्य प्रकाराची ओळख करून देणे. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला मराठी साहित्यामधला जो कथा हा वाङ्मय प्रकार आहे त्या वाङ्मय प्रकाराची व्यवस्थितपणे ओळख करून दिली जाणार आहे. तुम्ही आतापर्यंत कथा वाचली असेल, कादंबरी वाचली असेल, कविता वाचली असेल, एखादं चरित्र, आत्मचरित्र, हे साहित्यातले वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत. तुम्हाला FYBA ला मराठी विषयामध्ये पहिल्या सत्रामध्ये कथा हा वाङ्मय प्रकार अभ्यासाला आहे आणि या कथा या साहित्य प्रकाराची ओळख या निमित्ताने तुम्हाला या अभ्यासातून होणार आहे. दुसरा जो आहे घटक उद्दिष्टामधला तो आहे कथा या साहित्य प्रकाराचं स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये होणार आहे. म्हणजे आपण कथा वाचतो परंतु कथेचे घटक काय आहेत, कथेचे कोणकोणते प्रकार असतात, कथेचं स्वरूप कसं आहे हे या निमित्ताने तुम्हाला इथे लक्षात येईल. पुढे विविध साहित्य प्रवाहांमधील कथा या साहित्य प्रकारातील निवडक कथांचं अध्ययन. म्हणजे तुम्हाला जे विविध आपल्याकडे जे वाङ्मयीन प्रवाह आहेत म्हणजे दलित आहे, स्त्रीवादी आहे, ग्रामीण आहे, आदिवासी आहे, असे वेगवेगळे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहातल्या कथा अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या आहेत. या वेगवेगळ्या कथांचं त्या निमित्ताने, वेगवेगळ्या प्रवाहांचं, वेगवेगळ्या कथांचं, कथाकारांचं त्या निमित्ताने तुम्हाला ओळख या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर भाषिक कौशल्य विकास. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमच्या घटकामध्येच भाषिक कौशल्य विकास हा घटक त्यांनी अभ्यासक्रमासाठी निवडलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळी भाषिक कौशल्य त्यांनी दिलेली आहेत, ती आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर ही आपल्या होती अभ्यासक्रमाची उद्दिष्टे. ही सगळी उद्दिष्टे आपल्याला साध्य करायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि जाणीवपूर्वक अभ्यास करायचा आहे. सत्र पहिले घटक 1, 2 आणि 3 तीन घटक आहेत. तर पहिला घटक जो आहे तो आहे कथा, स्वरूप आणि वाटचाल. कथा घटक, कथा प्रकार, रचना प्रकार आणि प्रवाह. हा पहिला घटक तुम्हाला अभ्यासाला आहे. त्यांनी त्याला असं म्हटलंय, याला 1 श्रेयांक आहे. दुसरा जो घटक आहे तो आहे अभ्यास पुस्तक समकालीन मराठी कथा. त्याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे. हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एकूण 9 कथा आहेत. वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रवाहातील या 9 कथा आहेत. या कथांची ओळख तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. ह्या कथा जेव्हा आपण समजून घेतो, वाचन करतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळे समाज जीवन, वेगवेगळ्या प्रदेशातील भाषा, तेथील संस्कृती, तेथील लोकांच्या जगण्यातला संघर्ष, अशा अनेक विविध विषयांची ओळख त्या निमित्ताने होणार आहे. आणि वेगवेगळे वाङ्मयीन प्रवाह त्या निमित्ताने माहिती होणार आहेत. वेगवेगळे कथाकार त्या निमित्ताने माहिती होतील. त्या कथाकारांचं लेखन, त्यांची ओळख, त्यांचं मराठी साहित्यातील योगदान, या सगळ्या गोष्टींची ओळख तुम्हाला या ठिकाणी त्या निमित्ताने होणार आहे. पुढे आपण जाऊयात ती तिसऱ्या घटकाकडे. तो आहे भाषिक कौशल्य विकास हा घटक. त्यांनी उद्दिष्टांमध्ये म्हटलेलंच होतं की भाषिक कौशल्य विकास विद्यार्थ्यांचा करणं हे जास्त आवश्यक वाटतं. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी नैसर्गिक आकलनासह श्रवण, अर्जित मध्ये संभाषण, वाचन, लेखन, ई संवाद कौशल्य हे घटक अभ्यासाला नेमलेले आहेत. आणि त्याच्यानंतर प्रगत मध्ये सारग्रहण आणि सारांश लेखन हा घटक तुम्हाला अभ्यासासाठी त्यांनी निवडलेला आहे. आपण आतापर्यंत
व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने किंबहुना आपलं अधिकाधिक आपल्याला चांगला लेखनाचा सराव होता यावा, बोलण्याचा सराव होता यावा, यासाठी आपण खूप गोष्टी लहानपणापासून आजपर्यंत करत आलेलो आहोत. परंतु इथे आपल्याला प्रत्यक्ष त्या गोष्टींचं महत्व, त्या गोष्टींची तीव्रता आपल्या आयुष्यासाठी किती अनमोल आहे हे इथे लक्षात येणार आहेत. म्हणजेच आपण श्रवण हा शब्द कितीतरी वेळा ऐकलाय. आपल्याला असं वाटतं मी सगळं ऐकतो, परंतु नाही. श्रवण म्हणजे नेमकं काय? श्रवण कशा पद्धतीचं असतं? श्रवण अधिक चांगलं सुधारण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील? श्रवणामधील अडथळे नेमके काय आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे संभाषण. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस दोन व्यक्तींशी संवाद करायचा असतो, एकमेकाबरोबर बोलायचं असतं, ते कशा प्रकारे आपण बोलायला पाहिजे, आपलं बोलणं कसं असलं पाहिजे ते आपण या निमित्ताने बघणार आहोत. वाचन कसं करायला हवं, वाचनाचे फायदे काय आहेत, वाचनाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, त्यांची ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. लेखन, आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की आपल्याला लेखनाची सवय असायला हवी. लेखन ह्या वयानुरूपच आपल्याला करता यायला पाहिजे, कारण आता तुम्ही सिनियर कॉलेजला आलेला आहात. आपल्या कॉलेजला एक तुमच्यासाठी खास महाविद्यालयीन चेतना नावाचे एक नियतकालिक दरवर्षी आपण प्रकाशित करत असतो, जिथे तुम्हाला लेख लिहिण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी, चारोळ्या लिहिण्यासाठी संधी असते आणि तुम्ही ते खरंच लेखन करायला शिकलं पाहिजेत. ई संवाद कौशल्य, आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारे ई संवाद कौशल्य आता नव्याने डेव्हलप होत आहेत. आपण पाहतोय म्हणजे त्याच्यामध्ये गुगल असेल, युट्यूब चॅनल असेल, गुगल क्लासरूम असेल, फेसबुक असेल, असे कितीतरी माध्यम आहे, ब्लॉग असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमांतून आपण ई संवाद आता साधत असतो. तर हा ई संवाद मध्ये कोणते कोणते घटक आहेत, कोणकोणती कौशल्य आहेत, आपण कशा पद्धतीने तिथे संवाद साधणार आहोत, हे सगळं आपल्याला ई संवादामध्ये पाहायला भेटणार आहे. प्रगत मध्ये आपण बघितलं सारग्रहण आणि सारांश लेखन हे दोन्ही शब्द आपल्या परिचयाचे आहेत, परंतु सारांश लेखन नेमकं कसं करायचं, सारग्रहण एखाद्या गोष्टीचं आपण कसं केलं पाहिजे, हे सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. यासाठी तुम्हाला काही संदर्भ ग्रंथही दिलेले आहेत. त्या संदर्भ ग्रंथांची यादी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. जवळजवळ खूप चांगल्या प्रकारचे संदर्भ ग्रंथ त्यांनी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. हे सगळे संदर्भ ग्रंथ तुम्हाला आपल्या ग्रंथालयात अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. तिथून तुम्ही ते अभ्यासासाठी नेऊ शकता, वाचू शकता, त्यावरती चर्चाही करू शकता. आता त्यानंतर त्यांनी काय तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काही वेबसाईट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, जेणेकरून त्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कथेबद्दल किंवा भाषिक कौशल्य विकासाबद्दल खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळणार आहे. हे झालं पहिलं सत्र. आता आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास हा घटक अभ्यासायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण कथा हा वाङ्मय प्रकार बारकाईने बघितला. आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण एकांकिका हा वाङ्मय प्रकार शिकणार आहोत. तुम्हाला नाटक माहिती असेल, नाटकाचं आपण अगदी जवळून पाहिलेलं असतं, नाटकाबद्दल ऐकलेलं असतं, परंतु नाटकाचाच एक भाग म्हणून एकांकिकेकडे आपण पाहत असतो. एकांकिका ही छोटी असते, नाटक हे थोडंसं दीर्घ आणि मोठं असतं. तर नाटक हा वाङ्मय प्रकार जसा आपण पाहतो प्रत्यक्ष किंबहुना त्याचा जो आनंद घेतो, तशाच प्रकारे एकांकिका हाही अभ्यासक्रमातला एक चांगला महत्वाचा आणि मूलभूत घटक त्यांनी या ठिकाणी तुमच्यासाठी निवडलेला आहे. एकांकिका या साहित्य प्रकाराची ओळख या निमित्ताने तुम्हाला व्हावी, तसेच एकांकिका या साहित्य प्रकाराचं स्वरूप, घटक आणि प्रकार तुमच्या लक्षात यावेत. मराठी साहित्यातील निवडक एकांकिकांचं अध्ययन तुम्हाला या निमित्ताने करता येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी अभ्यासक्रमामध्ये 2 एकांकिका नेमलेल्या आहेत. एक आहे विठ्ठल तो आला आला पु ल देशपांडेंची एकांकिका आणि एक आहे हंडाभर चांदण्या दत्ता पाटील यांची एकांकिका. आणि चौथं उद्दिष्ट त्यांनी सांगितले की भाषिक कौशल्य विकास करणं, विद्यार्थ्यांचा भाषिक कौशल्य विकास या निमित्ताने आपल्याला करता यायला पाहिजे. करता येण्यासाठी त्यांनी सुद्धा तितकं प्रयत्नशील राहायला पाहिजे. तर मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास हा सत्र 2 मधला अभ्यासक्रम जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तिथे सुद्धा आपल्याला 3 घटक अभ्यासाला नेमलेले आहेत. एक आहे एकांकिका स्वरूप, एकांकिका घटक, एकांकिका संहिता मूल्य व प्रयोग मूल्य. या घटकामध्ये आपण एकांकिकेचं स्वरूप पाहणार आहोत, एकांकिकेचे घटक बघणार आहोत आणि एकांकिकेचं संहिता मूल्य आणि प्रयोग मूल्य पाहणार आहोत. दुसऱ्या घटकामध्ये अभ्यास पुस्तक तुम्हाला नेमलेलं आहे. मी तुम्हाला म्हणालो प्रमाणे मराठी एकांकिका आणि त्यामध्ये 2 एकांकिका तुम्हाला अभ्यासासाठी आहेत. एक आहे विठ्ठल तो आला आला पु ल देशपांडेंची एकांकिका आणि दुसरी आहे हंडाभर चांदण्या दत्ता पाटील यांची एकांकिका. ह्या दोन्ही एकांकिकांचं संपादन केलंय प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळित, प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके. हे सगळं तुम्ही जेव्हा पाहणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्ही एकांकिका खूप वाचनीय आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला नवी माहिती देणारे आहेत. म्हणजे तुमचं जे वय आहे, तुमचं जे भावविश्व आहे,
त्या भावविश्वाला साजेसं, त्या भावविश्वामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या विचारांना अधिक प्रगल्भ करण्याचं काम हे एकांकिका करणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने मला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला, ह्या दोन्ही एकांकिका युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही त्या एकांकिका पाहूही शकता आणि त्या एकांकिकेचा अभ्यासक्रम आपल्याला ज्या वर्गामध्ये जे पुस्तक आहे ते पुस्तक वाचूनही तुम्हाला ती एकांकिका चांगल्या पद्धतीने समजून घेता येणार आहे. या सगळ्या टप्प्यावर तुम्ही वेळोवेळी जे जे तुम्हाला प्रश्न पडणार आहेत ते तुम्ही मला विचारू शकता. आपण त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने चर्चा सुद्धा करणार आहोत. आणि या दुसऱ्या सत्रातल्या तिसऱ्या घटकामध्ये सुद्धा तुम्हाला भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रूपे अभ्यासक्रमासाठी निवडलेली आहेत. त्याच्यामध्ये संवाद लेखन आहे, कल्पना विस्तार आहे, घोषवाक्य लेखन आहे आणि भाषांतर आहे. मराठी अभ्यास मंडळाने जो अभ्यासक्रम तयार केलाय त्याच्यामध्ये दोन्ही बाजू त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे जपलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्याला साहित्याची पण ओळख व्हावी आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा खूप चांगला विकास व्हावा. ह्या दोन्ही बाजू त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जपण्याचं काम, त्याचा ध्येयवाद जपण्याचं काम, त्या बाजू उभ्या करण्याचं काम ह्या अभ्यासक्रमातून त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्या सत्रातल्या शेवटच्या घटकामध्ये आपण संवाद लेखन, कल्पना विस्तार, घोषवाक्य लेखन, भाषांतर या सगळ्या विषयांची व्यवस्थितपणे या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. तर हा सगळा सिलेबस खरंच खूप चांगला आहे. या सिलेबस मधून तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. तुम्ही तो सिलेबस खऱ्या अर्थाने मनापासून एकदा बारकाईने वाचायला हवा. आणि वेळोवेळी आपण ज्यावेळेस ते घटक शिकणार आहोत तर त्यावेळेस मी तुमच्या समोर वेळोवेळी त्या गोष्टी मांडणारच आहेत. यासाठी काही एक संदर्भ ग्रंथ सुद्धा एकांकिकेच्या संदर्भात तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही बारकाईने पाहायला हरकत नाहीत. तेही संदर्भ ग्रंथ आपल्या ग्रंथालयामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध असणार आहेत. इथे सुद्धा त्यांनी काही एक वेबसाईट म्हणजे युट्यूब चॅनलचे वरती जे काही आपण सर्च करतो किंवा युट्यूब चॅनलवर जाऊन अनेक गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो, तसंच या ठिकाणी एकांकिकेबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनलवर जाऊन पाहता येईल. त्यासाठी त्यांनी काही लिंक सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. पहिलं सत्र आणि दुसरं सत्र म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी सारखंच असणार आहे. फक्त आपल्याला ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचंय. आपल्याला विद्यापीठची सत्र परीक्षा आहे ती आहे 70 गुणांची आणि त्यासाठी वेळ आहे 3 तास. त्याच्यामध्ये घटक निहाय प्रश्न विचारले जाणार आहेत 70 मार्कांसाठी. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला तो असा असेल, 2 पैकी एका प्रश्नाचे उत्तर प्रत्येकी 150 शब्दापर्यंत लिहायचे आपल्याला. घटक क्रमांक 1 मध्ये त्याला 10 गुण असतील. म्हणजे घटक क्रमांक 1 वर हा प्रश्न विचारला जाणार आहे. 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त लिहायचे 150 शब्दांमध्ये. दुसऱ्या प्रश्नामध्ये 4 प्रश्न दिलेले असतील, तिथे आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे, 150 शब्दापर्यंत त्याची उत्तरं लिहायची आणि घटक क्रमांक 2 वर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, त्याला 20 गुण असतील. प्रश्न तिसऱ्यामध्ये 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे, 300 शब्दांपर्यंत त्याचं उत्तर लिहायचंय, घटक क्रमांक 2 वर हा प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 4 मध्ये 4 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आणि प्रत्येकी प्रश्न 150 शब्दापर्यंत लेखन करायचे. घटक क्रमांक 3 वर हा प्रश्न विचारला असेल आणि याला 20 गुण असतील. म्हणजे एकूण गुण 70 अशी विभागणी त्यांनी केलेली आहे. म्हणून आपण अभ्यास करताना किंवा परीक्षेला जाण्यापूर्वी, परीक्षेचा पेपर सोडवण्यापूर्वी आपल्याला ही निश्चित माहिती असलं पाहिजे की प्रश्न पहिला कोणत्या घटकावर आहे, प्रश्न दुसरा कोणत्या घटकाशी संबंधित आहे, प्रश्न तिसरा कोणत्या घटकाशी निगडीत आहे आणि प्रश्न चौथा कोणत्या घटकावरती आधारित आहे. त्याच्यानंतर अंतर्गत मूल्यमापन. मी तुम्हाला म्हणालो की 70 मार्कांचा पेपर आपला झाला, पण 30 गुणांचा पेपर आपला बाकी आहे. तर अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते लेखी परीक्षा आहे. घटक क्रमांक 2 वर ही लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रकल्प, गटचर्चा, गृहपाठ, चर्चासत्र, उपक्रम सहभाग, अभ्यास भेट म्हणजे लेखी परीक्षा ही घटक क्रमांक 2 वर होईल, ती 20 गुणांची असेल. त्याच्यानंतर प्रकल्प, गटचर्चा, गृहपाठ, चर्चासत्र, उपक्रम सहभाग, अभ्यास भेट ही घटक क्रमांक 3 वर असेल, ती 10 गुणांची असेल आणि एकूण 30 गुणांची परीक्षा असेल. एकूण आपला 100 मार्कांचा पेपर असेल. अंतर्गत मूल्यमापन हेही अनिवार्य आहे आणि विद्यापीठाचा पेपर देणं हेही अनिवार्य आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत 70 पैकी आपल्याला मिळाले पाहिजेत 28 गुण कमीत कमी पास होण्यासाठी आणि विद्यापीठ अंतर्गत मूल्यमापन परीक्षेमध्ये आपल्याला 30 पैकी कमीत कमी 12 गुण पास होण्यासाठी मिळणं आवश्यक आहे. हे गुण जर मिळाले तरच आपण त्या विषयामध्ये उत्तीर्ण होणार आहोत.
तर अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आपण आता पाहिला. या अभ्यासक्रमाची एक थोडक्यात ओळख या ठिकाणी करून घेतली. तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम ह्या पद्धतीने तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईटवरती पाहू शकता. आता आपण हा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण जेव्हा हा अभ्यासक्रम पाहत होतो त्यावेळेस या अभ्यासक्रमामध्ये किती सविस्तरपणे आणि व्यवस्थितपणे सुटसुटीतपणे त्यांनी सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम जर या पद्धतीने समजून घेतला तर तुम्हाला अभ्यासासाठी, परीक्षेसाठी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या निमित्ताने होईल. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला सामोरं जाता येईल. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये खरंच असं म्हटलं जातं की ज्याला चांगलं परीक्षेमध्ये यश मिळवायचं असतं त्याला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम जर चांगला माहिती असेल, लक्षात आलेला असेल तर तो उत्तम पद्धतीने ती परीक्षा देऊ शकतो आणि चांगले मार्क्स मिळवू शकतो. त्या विषयावरती चांगली क्षमता विकसित करू शकतो. तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम निश्चितपणे पहा. तिथे दिलेले संदर्भ ग्रंथ पहा. ते संदर्भ ग्रंथ ग्रंथालयात जाऊन मिळवण्याचा प्रयत्न करा. तिथे दिलेल्या वेगवेगळ्या ज्या गुगलच्या लिंक आहेत त्या लिंक पाहण्याचा प्रयत्न करा. त्यावर जाऊन वेगवेगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, जसं विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन आपण अभ्यासक्रमासंदर्भात माहिती घेतली तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपण पुन्हा एकदा जाऊन नवीन गोष्टी संदर्भात ओळख करून घेणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल आपण परत एकदा गुगल क्रोमवरती जाऊन विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाणार आहोत. पुन्हा एकदा आपण युनी पुणे तिथे सर्च केल्यानंतर आपल्याला विद्यापीठाची वेबसाईट किंवा विद्यापीठाची लिंक या ठिकाणी ओपन होते. इथे आल्यानंतर आपण पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती गेलेलो आहोत. विद्यापीठाची वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण पुन्हा होम पेजला आलो. होम पेजला आल्यानंतर इथे तुमच्यासाठी जसं सिलेबसची माहिती घेण्यासाठी आपण सिलेबसवर क्लिक केल्यानंतर सिलेबसची सर्व माहिती या ठिकाणी ओपन झाली. तसंच इथे ई कंटेंट लर्निंग म्हणून तुमच्यासाठी विविध नोट्स अवेलेबल आहेत. या लिंकवर आल्यानंतर आपल्याला इथे स्टडी मटेरियल म्हणून ऑप्शन आहे. तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपण खाली येतो. इथे ऑथर, सब्जेक्ट अशा दोन गोष्टी आहेत. आपला सब्जेक्ट आहे मराठी म्हणून आपण इथे मराठी या विषयावरती क्लिक केलं. मराठीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठी विषयासंदर्भातल्या अनेक गोष्टी या ठिकाणी माहिती होतात. म्हणजे आपल्या मराठी या विषयामध्ये असणारं दलित साहित्य, भाषा विज्ञान, नाटक, भाषिक कौशल्य, एकांकिका, कविता अशा सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला नोट्स या रूपात उपलब्ध आहेत. ह्या नोट्स FY, SY, TY, MA पर्यंतच्या सर्व नोट्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. आणि ह्या नोट्स सातत्याने अपडेट्स होत राहणार आहेत. नवनवीन नोट्स या ठिकाणी तुम्हाला येतच राहणार आहेत. समजा आता आपल्याला घटक आहे भाषिक कौशल्य म्हणून आपण भाषिक कौशल्य या घटकाकडे आलेलो आहोत. इथे आपल्याला समजा भाषिक कौशल्य या घटकाबद्दलची माहिती हवी आहे, नोट्स हव्या आहेत, तर आपण भाषिक व्यवहार, भाषा व्यवहार, भाषिक कौशल्य या विषयावरती क्लिक केलं. इथं आल्यानंतर आपल्याला ती नोट्स पाहण्यासाठी इथे व्ह्यू आणि ओपन वर क्लिक करायचंय. त्यानंतर इथे आपण बघितलं असेल भाषा व्यवहार आणि भाषिक कौशल्य या गोष्टीबद्दलची जी माहिती आहे, ज्या नोट्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. इथे आपण त्या नोट्सचा अभ्यास करू शकतो. आपण आपल्या वहीमध्ये वाचन करून त्या नोट्स लिहू शकतो. व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करू शकतो. आपल्याला ज्या ज्या गोष्टींची या ठिकाणी माहिती लागेल त्या पद्धतीने आपण इथे बारकाईने अभ्यास करत करत आपल्याला पुढे जायचंय. म्हणजे जेव्हा आपण ह्या इथे स्टडी मटेरियलवरती क्लिक करणार आहोत तेव्हा परत एकदा सांगतो, आपल्या विषयावरती यायचं. आपल्या विषयावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक इथे विषय दिसतील साहित्याच्या संदर्भात. तिथून आपण आपल्या नोटची माहिती घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने अजून आपल्या अभ्यासामध्ये खूप चांगली भर या ठिकाणी घालू शकतो आणि चांगल्या मार्गाने आपण पुढे जाऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. यासाठी तुम्हाला वेळोवेळी ई कंटेंटची मदत या अभ्यासासाठी नक्की होणार आहे. तर तुम्ही त्याही गोष्टीचा खूप चांगला उपयोग करा. विद्यापीठाच्या वेबसाईटवरती येणाऱ्या नवनवीन गोष्टी ह्या तुम्हाला सातत्याने माहीत व्हाव्यात, त्यानिमित्ताने तुम्हाला ती एक सवय लागावी म्हणून मी तुम्हाला ही एक चांगली प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. वेळोवेळी आपण
ई माध्यमांचा कसा चांगला मी या FYBA मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमाची सविस्तर या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. आता पुढील लेक्चर पासून आपण नित्यनेमाने घटक क्रमांक 1 पासून नित्यनेमाने शिकवत जाणार आहोत आणि त्या निमित्ताने आपला एकमेकाशी असणारा संवाद हा आता नित्यनेमाने होत जाणार आहे. तर आता आपण भेटूयात पुढील घटक क्रमांक 1 च्या निमित्ताने. आता आपण थांबू. नमस्कार.